होममेकर महादेवीज लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आणि माझे मिस्टर मम्मी आणि मावशीला परत बेळगावला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनला आलो आहोत. तर प्लॅटफॉर्म वगैरे चेक केलं आणि रेल्वे स्टेशनला मग थांबलो थोडा उशीर. 12ला बस आली आणि मग आम्ही परत निघालो. तर 1:30 वाजले आम्हाला घरी पोचायला. आणि तर आज आहे रविवार आणि आज मम्मी त्यांनी पोचले असतील सकाळी. तर होळी पण आहे आणि ते सोसायटीमध्ये आमच्या होळी पेटवली होती. तर मी खाली गेले नाही, मला प्रॉब्लेम आला त्यामुळं मी खाली गेले नाही. तर बाळाचे बाबा खाली जाऊन आले आणि पाय वगैरे पडून आले. तर तोपर्यंत मी पुरणपोळी, कटाची आमटी वगैरे सगळं करून ठेवलं. तर ही तयारी केलेली आहे पुरणाच्या पोळीची सगळी. आणि कटाची आमटी तयार आहे, भात पण तयार आहे, सांडगे पापड तळणार, तेवढं झालं की झालं. आणि खूप गडबड झाली कारण का मला 2 दिवस खूप त्रास होतो मला. पण थोडं शेकून घेतल्यामुळं मला फरक पडला. आणि मग आता मी सगळं आवरलं आणि तर बघू शकता तुम्ही खाऊन पिऊन झालेलं आहे आणि भांडी वगैरेचा पसारा पडला आहे. तर सगळं पहिले छोट्या भांड्यात काढून घेतलं सगळं आणि बाजूला केलं आणि ही सगळी भांडी स्वच्छ करून आता बघू शकता मी कट्टा वगैरे सगळा घासून पुसून चकाचक केलेला आहे. हाय हॅलो वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ. तर आज आहे रंगपंचमी, धुलीवंदन आहे. तर काल पोळ्या वगैरे केल्या होत्या, व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. तर फार काही मला व्हिडिओ शूट करता आला नाही कारण मला पण थोडं प्रॉब्लेम आला आहे. तर त्यामुळं मी पूजा वगैरे काही करू शकले नाही. आणि आता बाळ रात्री 3ला झोपला. मी 2-2:30पर्यंत जागे होते. त्यांचे पप्पा परत 3पर्यंत जागे होते कारण का नंतर त्याला खेळवत बसले अर्धा एक तास एक्स्ट्रा. तर आता बाळाचे बाबा पण गेले आहेत ऑफिसला, सुट्टी काल घेतले होते त्यांनी. तर आता बाळ उठून आत्ते रंगपंचमीचा आवाज वगैरे येत आहे पोरांचा. तर तो खिडकीतून बघत आहे, खिडकीतून बघायला आहे. आणि त्याला खाऊ घालायचं आहे, टास्क आहे मोठा कारण का खायला आता नखरे करायला लागलाय, तो मोठा होईल तसं. तर स्वतःनं खातो म्हणतो, ते पण एक प्रॉब्लेम आहेच. म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे पण कधी कधी वाटतं की आपल्या त्याला खायला घातलेलं बरं कारण का खूप घाण करतो, प्रत्येक वेळेला काढावं लागतं. तर पाय वगैरे करायला शिकले खूप आधीपासून, 10-11 महिन्याचा होता तेव्हापासूनच. असं उंचावरती असलं की पायभर करून बघतो आणि खूप छान वाटतं, मजा येते बघायला. हॅपी होली. जरा हॅपी होली, हॅपी होली. बाळा पण लावणार हॅपी होली. बाळाचे बाबा दुपारी परत येऊन गेले घराकडे आणि जवळच काम चालू असल्यामुळे परत येऊन गेले. तर आमची होळी घरातच झाली कारण का बाळाला प्लास्टर आहे, तो पाणी बघितलं की खेळायला बघणार. त्यामुळं मी बाहेर घेऊन गेले नाही त्याला कारण का तो एकदा पाणी बघितलं की खाली उतरतो आणि खेळतोच म्हणतो, मग ऐकत नाही अजिबात, रडायला चालू करतो. त्यामुळं त्याला दुरूनच दाखवलं ह्या वर्षी. तर पुढच्या वर्षी आम्ही नक्की खेळू. तर आता हा मगापासून माझ्या ताटातलं खाल्ला, आता दिल्यानंतर आपल्या ताटातला नको आहे त्याला. तर बघा किचनमध्ये जाऊन काय करतो आहे बघा तुम्हीच. त्याला बेसिनमध्ये टाकायचं म्हणून कसं माहीत आहे, बरोबर बेसिनमध्ये टाकतो. तर पुढे पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. कुठे ठेवले जा, बेसिनमध्ये ठेवले जा. गो तिकडं कुठं जा, ठेव जा, ठेवर.
वर ठेव हात धुया. झालं बाळाचं खाऊ. घे 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 हे घे ठेव. ओके या हात धुया या हात धुया.